सोलापूर जिल्ह्यातील ज्या विधानसभा आहेत त्याच्या जवळपास लढती स्पष्ट झालेल्या आहेत, परंतु यामध्ये सांगोला मतदारसंघ हा विशेष असा ठरतो. या मतदारसंघाचं तब्बल 11 वेळा गणपत आबा देशमुख यांनी नेतृत्व केलं होतं आणि या मतदारसंघात वेगाने घडामोडी सुरू आहेत. या मतदारसंघाची सद्यस्थिती काय हे आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत डॉक्टर बाळासाहेब मागाडे आहेत, ज्यांनी गेल्या अनेक वर्षापासून पत्रकारिता केलेल्या आहेत. ते सोलापूर विद्यापीठात प्राध्यापक देखील राहिलेले आहेत. तब्बल 14 वर्ष त्यांनी पुढारीसारख्या दैनिकात काम केलेलं आहे, त्याचबरोबर सकाळा देखील काम केलेलं आहे. काय सांगाल सर, सध्या सांगोला मतदारसंघ हा चर्चेत आहे आणि इथली जी राजकीय परिस्थिती काय आणि पूर्वी कशी होती, एकंदरीत या मतदारसंघाबद्दल काय सांगा? नमस्कार. खरं तर सांगोला तालुका आहे तो दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. सांगोलेचे आजूबाजूचे जे तालुके आहेत त्यामध्ये आटपाडी असेल, कवठेमंकाळ असेल, जत असेल, मंगळवेढा असेल, तर या इतर तालुक्याप्रमाणेच सांगोला तालुकासुद्धा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. आणि या सांगोला विधानसभा मतदारसंघामध्ये शेतकरी कामगार पक्षानं बरीच वर्ष इथं सत्ता स्थापन केलेली आहे. शेकापचा बालेकिल्ला म्हणून हा मतदारसंघ ओळखला जातो. या सध्याच्या राजकीय एकूण वातावरणामध्ये शेतकरी कामगार पक्ष हा महाविकास आघाडीचा एक महत्त्वाचा घटक पक्ष म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. किंवा आपण त्याच्याकडे येऊच, परंतु तब्बल 11 वेळा या ठिकाणून गणपत आबा देशमुख आमदार राहिलेले आहेत, त्यांनी नेतृत्व केलेलं आहे. तर काय कारण होतं एवढ्या वर्ष त्यांना इथला समाज किंवा इथला मतदार त्यांच्या पाठीमागे जात होतं? खरं तर शेतकरी कामगार पक्ष हा शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर, वंचित घटक, दलित, मागासवर्गीय, मुस्लिम अशा सर्व समाज घटकांना पुढे घेऊन जाणारा हा शेतकरी कामगार पक्ष मानला जातो आणि त्या पक्षाची विचारधारा ही त्याच पद्धतीची आहे. सांगोला विधानसभा मतदारसंघामध्ये 1952 पासून तब्बल 16 निवडणुका झाल्या आणि या 16 निवडणुकापैकी 13 निवडणुकांमध्ये धनगर समाजाचा उमेदवार निवडून आला. बाकीच्या इतर 2 निवडणुकांमध्ये मराठा समाजाचा उमेदवार निवडून आला, परंतु तब्बल 13 निवडणुकांमध्ये धनगर समाजाचा उमेदवार निवडून आलेला आहे. ह्या 13मध्ये 11 वेळा शेतकरी कामगार पक्षाचे भाई गणपतराव देशमुख हे या ठिकाणी विजयी झालेले आहेत. तर हे विजय होण्याचं महत्त्वाचं कारण असं की शेतकरी कामगार पक्ष हा सर्वसमावेशक भूमिका घेऊन कामगारांचं, कष्टकऱ्यांचं, शेती, पीक, पाणी या संदर्भातलं विषय घेऊन किंवा त्यांचे हे जे विषय आहेत त्यांच्या अजेंड्यावर कायमस्वरूपी राहिलेले आहेत. मूळ विषय तुम्ही जसा सर विचारला की शेकाप एवढं वर्ष या मतदारसंघामध्ये शेकापनं आपला बालेकिल्ला कसा काही शाबूत ठेवला. या मतदारसंघामध्ये जो मूळ विषय आहे तो पाण्याचा विषय आहे आणि पाण्याच्या विषयावर बहुतांश निवडणुका ज्या आहेत तर त्या लढवल्या गेल्या आणि पाण्याच्या प्रश्नावरच आजपर्यंत ह्या निवडणुका होत आलेल्या आहेत. शेतकरी कामगार पक्षानं आजपर्यंतच्या सर्व निवडणुकांमध्ये जे काही मुद्दे निवडणुकीच्या काळात उपस्थित केले तर ते पाण्याच्या संदर्भातले आहेत. पाणी या मतदारसंघात आलं का, तर त्याचं उत्तर हो आणि नाही अशा स्वरूपात आपल्याला द्यावं लागेल. गणपतराव देशमुख यांनी त्यांच्या कार्यकालामध्ये ज्या अनेक मोठ्या योजना आहेत त्याच्यामध्ये टेंबू म्हैसाळ उपसा योजना असेल किंवा डावा कालवा उपसा योजना असेल, अशा महत्त्वाच्या योजना राबवल्या. त्या योजना तालुक्यामध्ये आणल्या. अनेक गावांमध्ये या योजनांची कामं पूर्ण झाली आहेत, काही ठिकाणी व्हायची बाकी आहेत. याच्याशिवाय एक आवर्जून उल्लेख करावा लागेल आपल्याला. 82 गावांची जी पाणीपुरवठा योजना आहे, जी शिरभावी गावातून सांगोला तालुक्यापर्यंत येते, जी चंद्रभागा किंवा भीमा नदीचं जे पाणी आहे तर ते त्या योजनेचं पाणी तालुक्यापर्यंत आलं. अशा ज्या काही महत्त्वाच्या योजना आहेत त्या योजना गणपतराव देशमुखांनी या भागामध्ये आणल्या. याच्याशिवाय आशिया खंडामध्ये लोकप्रिय असलेली सांगोला सूतगिरणी जी आहे तर तीसुद्धा गणपतराव देशमुखांच्या कार्यकालामध्ये उभा राहिली, किंबहुना गणपतराव देशमुख हेच त्या सूतगिरणीचा कारभार पाहत होते. असे जे काही महत्त्वाचे विषय आहेत तर त्या विषयांवर भाई गणपतराव देशमुख यांनी काम केलं आणि या बळावरच त्यांनी या मतदारसंघामध्ये आपली सत्ता शाबूत ठेवली. सर, परंतु गणपत आबा देशमुख यांनी एवढ्या वर्षी या मतदारसंघाचं नेतृत्व केलं असलं तरी त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल काय सांगाल? ते एस टीने देखील प्रवास करत होते. आणखीन काय किस्से सांगता येतील? ते लोकात कसे मिसळत होते? खरं तर भाई गणपतराव देशमुख हे मूळचे मोहोळ तालुक्यातल्या पेनूर गावचे. वकिलीच्या निमित्तानं ते या सांगोला भागामध्ये आले
आणि त्यांनी पहिल्यांदा निवडणूक लढवली. ती निवडणूक कैलासवासी आमदार काकासाहेब साळुंखे पाटील यांच्या विरोधात त्यांनी निवडणूक लढवली. ही निवडणूक लढवण्यापूर्वीचा एक रंजक असा इतिहास आहे. या भागामध्ये जे काही साठवण तलाव आहेत, त्या साठवण तलावाच्या बांधणीमध्ये ज्या काही जमिनी शेतकऱ्यांच्या गेल्या होत्या, तर त्या जमिनीचा शासकीय जो मोबदला आहे, तर तो मोबदला शेतकऱ्यांना बरीच वर्षे मिळत नव्हता. आणि गणपतराव देशमुख हे पेशाने वकील होते. ते वकील असल्यामुळं त्यांनी ह्या जमिनीचं जे वकीलपत्र आहे तक्रारदारांचं, तर ते वकीलपत्र घेतलं आणि त्यांना काही वर्षे संघर्ष करून न्यायालयाच्या माध्यमातून त्यांना न्याय मिळवून दिला. आणि तेव्हापासून एक त्यांच्याबद्दलची सहानुभूती जी आहे, एक अभ्यासू, चरित्रसंपन्न आणि त्यांची वर्तणूक साधीराणी याला पाठिंबा देऊन लोकांनी त्यांना पहिल्या वेळेस सांगोल्यातून निवडून दिला आणि तिथून पुढं मग ते सातत्यानं या भागामध्ये निवडून येत राहिले. तुम्ही जसं विचारलं की त्यांच्या एकूण देहबोली किंवा त्यांची राहणीमान, त्यांचं चारित्र्य या संदर्भात, तर गणपतराव देशमुख हे अनेक वर्षे या मतदारसंघाचं त्यांनी नेतृत्व केलं. म्हणजे तब्बल 11 पंचवार्षिक निवडणुका त्यांनी या मतदारसंघाचं नेतृत्व केलं. तर या प्रत्येक निवडणुकीमध्ये ते ज्या पद्धतीनं मतदारांना सामोरे जात होते, तर ते केवळ आणि केवळ इथले जे काही प्रश्न आहेत, मूलभूत प्रश्न आहेत, पाण्याचा प्रश्न असेल, इतर प्रश्न असेल, त्याला घेऊन ते जात होते. त्यांचं राहणीमान जे आहे, तर ते सर्वसामान्य अगदी एखाद्या खेड्यातल्या व्यक्तीसारखं त्यांचं राहणीमान असायचं. त्यांनी कधीही निवडणुकीच्या काळामध्ये पैशाचा वापर केला किंवा त्यांच्याकडून काही जी गैरकृत्य आहेत ती घडली, असं कुठंही त्यांच्या एकूण राजकीय जीवनामध्ये त्यांच्यावर गुन्हे नोंद नाहीत किंवा त्यांच्याबद्दलची अशी कधीही तक्रार जी आहे तर ती कोणी केलेली नाही. गणपतराव देशमुख हे स्वतः ज्यावेळेस पत्रकारांशी बोलायचे किंवा जनतेमध्ये जायचे, त्यावेळेस ते सांगायचे की माझ्या गरजा ज्या आहेत त्या फार कमी आहेत. जगण्यासाठी माणसाला जेवढं काय लागतं तेवढं मलाही लागतं. मी सर्वसामान्य माणसासारखाच आहे, जरी आमदार असलो तरी. त्यामुळं ते त्यांची स्वतःची कार जरी असली तरीसुद्धा मुंबईला, पुण्याला किंवा इतर ठिकाणी जात असताना, अधिवेशनाला किंवा इतर ठिकाणी फिरत असताना ते एस टीने प्रवास करायचे. त्यांच्याबद्दल अजून एक किस्सा असा सांगितला जातो की विधिमंडळ सदस्य म्हणून त्यांच्या निवासस्थानामध्ये जी वृत्तपत्र शासकीय खर्चातनं जी येतात, तर ती वृत्तपत्राची जी रद्दी आहे, तर ती रद्दीसुद्धा विकून त्याचे पैसे विधिमंडळाच्या खात्यामध्ये ते जमा करायचे. इतकं प्रामाणिकपणा किंवा जनतेच्या प्रती असणारा कळवळा, तर ह्या गोष्टी त्यांनी त्यांच्या आचरणातून दाखवून दिलेल्या आहेत. सर, परंतु गणपतआबांनी वृद्ध झाल्यामुळे गेल्या वेळेस जी निवडणूक झाली त्यातून माघार घेतली आणि त्यांचे नातू उभा राहिले आणि या गेल्या निवडणुकीत शहाजीबापू आमदार झाले. काय कारण होतं की गणपतआबांनी माघार घेतल्यानंतर शेकाप पक्ष या ठिकाणी पराभूत झाला? खरं तर मागील 3 पंचवार्षिक निवडणुकांपासून भाई गणपतराव देशमुख हे निवडणुकीच्या राजकारणातून बाहेर पडतील किंवा माघार घेतील असा कयास बांधला जात होता. आणि अशा 3 एक निवडणुका झाल्या की ते आता या पुढच्या निवडणुकीला उभे राहणार नाहीत, ही शेवटची निवडणूक असेल असं करत त्यांनी किमान 3 एक निवडणुका शेवटच्या टप्प्यामध्ये लढवलेल्या आणि ते विजयी झाले. खरं तर 2019च्या निवडणुकीपूर्वी शरीर त्यांना साथ देत नव्हतं. म्हणजे त्यांचं दृष्टी जी आहे ती दृष्टी कमी झाली होती आणि बाकीच्या जे काही वयोमानानुसार जे काही शारीरिक त्रास असतो, तर त्या गोष्टी त्यांना त्या गोष्टीचा त्रास होत होता. तर ते मुळात 2019ची निवडणूक लढवणार नाही असं त्यांनी 19च्या पूर्वी साधारणतः 2017 सालीच त्यांनी त्या गोष्टी घोषित केल्या होत्या. परंतु मतदार आग्रह करून उमेदवारी भरतील असं मतदारांना वाटत होतं. 2019पर्यंत म्हणजे साधारणतः निवडणुकीचा जो टप्पा आहे येईपर्यंत ही परिस्थिती होती. मात्र ज्यावेळी निवडणूक लागली, घोषित झाली, तेव्हा गणपतराव देशमुख यांनी स्वतः निवडणूक लढवणार नाही असं घोषित केलं आणि त्यांनी भाऊसाहेब रुपनर जे शेकापचे कार्यकर्ते आहेत, जे उद्योगपती आहेत, तर त्यांना ती उमेदवारी दिली. खरं तर ती उमेदवारी पक्षाकडून घोषित होती आणि गणपतराव देशमुखांची सुद्धा तीच इच्छा होती. मात्र शेकापच्या कार्यकर्त्यांनी भाऊसाहेब रुपनर यांच्या उमेदवारीला विरोध केला आणि देशमुखांच्या कुटुंबातलाच उमेदवार द्यावा, आम्ही त्यांनाच निवडून दिली, या पद्धतीची भूमिका घेतली आणि त्या भूमिकेच्या आग्रहाखातर गणपतराव देशमुख यांना ऐन वेळेस स्वतःचे नातू जे डॉक्टर अनिकेत देशमुख आहेत त्यांना मैदानात उतरावं लागलं. आणि त्या सगळ्या कालावधीमध्ये भाऊसाहेब रुपनर यांनी शेकापला रामराम ठोकला आणि ते शहाजीबापूंच्या सोबत गेले. म्हणजे शहाजीबापू शिवसेनेकडून उभे होते. ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये
भाई गणपतराव देशमुख यांना शारीरिक वयोमानामुळं जे प्रचार आहे तो मोठ्या ताकदीनं करता आला नाही. दुसरी गोष्ट अनिकेत देशमुख यांना ओळखणारा वर्ग जो आहे तो फार कमी होता, कारण ते नुकतेच वैद्यकीय शिक्षण घेऊन या मतदारसंघात निवडणूक लढवत होते आणि या सगळ्या गोष्टीचा या सगळ्या निकालावर परिणाम झाला. तरीसुद्धा फार कमी फरकानं म्हणजे अत्यंत कमी मतांनी त्यांचा पराभव झाला. म्हणजे शहाजीबापू फक्त 768 मतांनी या मतदारसंघात विजयी झाले. एकूण ही जी परिस्थिती होती तर ती नवीन होती उमेदवारा म्हणजे शेकापच्या उमेदवारासाठी आणि मतदारासाठी. तर ती 2019च्या निवडणुकीमध्ये दिसून आलेली आहे. सर, शहाजीबापू या ठिकाणी विजयी झाले, परंतु या सांगोला मतदारसंघात सातत्याने घडामोडी घडत राहिल्या. जे देशमुख कुटुंब आहे त्यातसुद्धा काय वाद होत असल्याचं किंवा आहे अशा चर्चा बातम्या या ठिकाणाहून प्रसारित झाल्या. सद्यस्थिती पाहिली तर सांगोल्याचे अजित पवार गटाचे दीपक आबा साळुंके पाटील यांनी उभाटा गटात प्रवेश केला आणि त्यांना उमेदवारी देखील मिळालेली आहे. शिवसेना शिंदे गटाकडून शहाजीबापू रिंगणात येणार आहेत, त्यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे. शेकापने देखील इथे बाबासाहेब देशमुख यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर काय स्थिती राहील आता? सद्यस्थितीमध्ये शेतकरी कामगार पक्ष हा महाविकास आघाडीचा एक घटक पक्ष आहे आणि सांगोलीची जी जागा आहे ती महाविकास आघाडीच्या माध्यमातून घटक पक्ष असलेल्या शेकापला जाईल असा आजपर्यंत अंदाज आहे. मात्र शिवसेनेनं म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षानं अचानकपणे माजी आमदार म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये पूर्वी असलेले माजी आमदार दीपक आबा साळुंके पाटील यांना त्यांनी उमेदवारी घोषित केली आणि त्यांनी AB फॉर्मही दिला. तर त्यांची उमेदवारी घोषित झाल्यापासून या मतदारसंघात एक राजकीय तणाव आहे आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये आत्ताच्या घडीची गोष्ट अशी आहे की आज ही शेतकरी कामगार पक्ष हा महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवणार की शेकाप म्हणून स्वतंत्र निवडणूक लढवणार. दुसऱ्या बाजूला जे माजी आमदार शिवसेनेचे ज्यांना AB फॉर्म शिवसेनेनं दिलेला आहे तर ते महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत काही कुठलंही चित्र स्पष्ट नाही. मात्र दीपक आबा साळुंके पाटील जे सोशल मीडियावरून त्यांच्या ज्या काही पोस्ट किंवा जे डिजिटल वगैरे लावले जात आहेत किंवा जो प्रचार होतो तो महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणूनच त्या ठिकाणी उमेदवार होताना दिसतो आहे. दुसऱ्या बाजूला शेकापनं म्हणजे शेकापचे जे भाई जयंत पाटील आहेत शेकापचे सरचिटणीस त्यांनी परवा मेळावा घेऊन सांगोल्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांची उमेदवारी घोषित केली आणि उमेदवारी घोषित करताना त्यांनी हे सांगितलं की शेकाप हा महाविकास आघाडीचाच घटक आहे आणि महाविकास आघाडीचा जर समजा आपल्याला पाठिंबा नाही मिळाला अधिकृतपणे नेते मात्र आपल्यासोबत राहतील आणि वस्तुस्थितीसुद्धा त्याच पद्धतीची दिसते. एक त्या ठिकाणी आपल्याला नमूद करावं लागेल की राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जे आमदार आहेत रोहित पवार यांनी मागच्या 2 दिवसापूर्वीच पंढरपूरमध्ये ह्या 2 देशमुख बंधूंची भेट झाली रोहित पवारांबरोबर आणि रोहित पवार यांनी घोषित केलं की शेकापबरोबरचं राष्ट्रवादीचं जुनं संबंध आहे त्यांना शरद पवार कुटुंबीय आणि देशमुख कुटुंबीय यांचे जवळचे संबंध आहेत. तर इथून पुढच्या काळामध्ये निवडणुकीमध्ये मी स्वतः बाबासाहेब देशमुख म्हणजे अर्थात शेकापच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी येईन असं त्यांनी त्या ठिकाणी घोषित केलेलं आहे. हा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळं एकूण हे जे चित्र आहे निवडणुकीतलं तर हे संभ्रमित करणार आहे. मात्र येत्या 2 ते 3 दिवसामध्ये ज्यावेळेस अर्ज भरले जातील आणि प्रचाराची रणधुमाळी ज्यावेळेस उडेल त्यावेळेस महाविकास आघाडीकडून जे राज्य पातळीवरची नेते मंडळी आहे ते कोणत्या उमेदवाराचा प्रचार करणार तर हे पाहणं फार रंजक होणार आहे. सर, असं असलं तरी परंतु नुकतीच लोकसभा निवडणूक पार पडली आणि या लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे धैर्यशील मोहिते पाटील विजयी झाले. परंतु या मतदारसंघातून लोकसभेला जवळपास महायुतीचे जे उमेदवार होते त्याला 4000चं लीड मिळालं आहे. तर मोहिते पाटील घराण्याची काय भूमिका राहील किंवा ते कोणाला मदत करते? खूप चांगला प्रश्न आहे. खरं तर मोहिते पाटील कुटुंबीय जे आहे तर ते भाई गणपतराव देशमुख यांच्या अनेक निवडणुकांमध्ये त्यांच्यासोबत राहिलेले आहे म्हणजे शेकापच्या सोबत आजपर्यंत ते राहत आलेले आहेत. मधल्या काळामध्ये काय राजकीय घडामोडी घडल्या मागच्या काही वर्षांमध्ये माजी आमदार दीपक आबा साळुंके पाटील जे आहेत ते मूळचे मोहिते पाटील गटाचे समर्थक किंवा विजयसिंह मोहिते पाटील यांचे अत्यंत जवळचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं. मात्र मागच्या काही वर्षांपूर्वी दीपक आबा साळुंके पाटील आणि मोहिते पाटील कुटुंबियांचं जे काही संबंध आहेत तर ते संबंध पहिल्यासारखे राहिले नाहीत म्हणजे राजकीय वितुष्ट त्या ठिकाणी आलेलं आपल्याला दिसून आलं. मधली जी निवडणूक झाली मागच्या महिनाभरापूर्वी लोकसभेची निवडणूक तर त्या लोकसभा निवडणुकीमध्ये धैर्यशील मोहिते पाटील
यांच्या बाजूनं शेकापनं खूप चांगल्या पद्धतीनं हा भाग कवर केलेला आहे. शेकापनं चांगला प्रचार केला, लीड चांगलं मिळवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र म्हणावं तेवढं जे लीड आहे तर ते महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांना मिळू शकलेलं नाही. आणि मागच्या काही महिन्यापूर्वी जे काही मेळावे झाले लोकसभा निवडणुकीनंतर, त्या मेळाव्यामध्ये शेकापकडनं त्या पद्धतीची भूमिका त्यांनी व्यक्त केली की शेकाप ह्या लोकसभा निवडणुकीमध्ये कमी पडलेलं आहे, लीड देऊ शकलेलं नाही. तर ही जी सगळी वस्तुस्थिती आहे तर ती वस्तुस्थिती त्याच्यामागचं महत्त्वाचं कारण असं की माजी आमदार दीपक साळुंखे पाटील आणि शहाजीबापू पाटील विद्यमान आमदार शिवसेनेचे हे एक होते. आता ते एक नाहीत. निवडणुकीच्या ह्या काळामध्ये दोघांनी फारकत घेतलेले आहे. मात्र त्या दोघांची एकत्रित ताकद महायुतीला विजय करण्यासाठी विशेषतः सांगोल्यातलं लीड देण्यामध्ये महत्त्वाची ठरली असं आपल्याला म्हणता येईल. सर, या मतदारसंघात पंढरपूर तालुक्यातील जवळपास 17 गावांचा देखील समावेश आहे. तर त्या 17 गावांचा काय परिणाम या मतदारसंघावर किंवा इथल्या उमेदवारावर दिसेल? खरं तर पंढरपूर तालुक्यातली जी 17 गावं आहेत तर ती 17 गावं जागृत गावं समजली जातात. आणि भाई गणपतराव देशमुख म्हणजे साधारणतः 2 पंचवार्षिक निवडणुकांपासून ही 17 गावं या सांगोला मतदारसंघाला जोडलेली आहेत. तर गणपतराव देशमुख हे हयात असताना या मतदारसंघामध्ये विशेषतः या पंढरपूर तालुक्यातल्या 17 गावांमध्ये त्यांचा मोठा जनसंपर्क होता आणि त्यांना मानणारा मोठा वर्ग त्या ठिकाणी होता. तर ती जी गावं आहेत तर ती गावं आत्ता देशमुख यांचे हे जे नातं आहेत तर हे कशा पद्धतीनं त्या गावातल्या लोकांना अपील करणार किंवा कोणते मुद्दे घेऊन त्यांच्यापुढं जाणार, त्यांना विकासाच्या संदर्भातले प्रश्न मार्गी लावण्यासाठी जे काय आश्वस्त करणं आहे ते कशा पद्धतीनं करतील किंवा या उमेदवारांना तिथले जे मतदार आहेत ते कसे स्वीकारतील, तर याच्यावर बऱ्यापैकी गणित अवलंबून असणार आहे. सर, या मतदारसंघातले काय प्रश्न आहेत? इथे MIDC दिसत नाही. गणपत आबांनी तब्बल 11 वेळा या सांगोला मतदारसंघाचं नेतृत्व केलं. सांगोला जो मतदारसंघ आहे किंवा तालुका आहे तो दुष्काळी समजला जातो आणि या ठिकाणी मग MIDC किंवा तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी MIDC दिसत नाही. तर काय कारणे असतील या पाठीमागे? खरं तर या मतदारसंघामध्ये शेकापनं अनेक वर्ष म्हणजे दीर्घकाळ प्रतिनिधित्व केलं किंवा हा बालेकिल्ला म्हणून पाहिलं जातं. मात्र या मतदारसंघामध्ये प्रश्न अनेक आहेत. तर त्याच्यातला महत्त्वाचा प्रश्न असा की सांगोला तालुक्यामध्ये उद्योगधंद्याच्या विकासासाठी किंवा उद्योगधंदे पुढं जाण्यासाठी जी MIDC लागते औद्योगिक वसाहत तर ती झालेलं नाही. जी काय आहे मंजूर MIDC मंजूर आहे, परंतु तिथं पायाभूत सुविधा असणं किंवा उद्योग जास्तीत जास्त त्या MIDCमध्ये येणं, त्या उद्योगांना लागणाऱ्या पायाभूत सुविधा पाणी असेल, वीज असेल, रस्ते असेल किंवा जे काही वित्तीय पुरवठा असेल, तर असे वेगवेगळे जे मुद्दे जे उद्योगासाठी लागतात तर त्याच्याकडं राजकीय लोकांनी म्हणजे विद्यमान शेकापचे त्यावेळेचे विद्यमान आमदार असतील किंवा सध्याचे विद्यमान आमदार असतील तर यांनी एक राजकीय विकासाचा मुद्दा म्हणून कधी त्याच्याकडे पाहिलेलं नाही, दुर्लक्ष झालं आहे. केवळ राजकारण म्हणून राजकारण या अनुषंगानं त्याच्याकडे पाहायला गेलेलं आहे. दुसरा महत्त्वाचा विषय तुम्ही जो विचारला सर की सांगोला तालुका हा डाळिंब उत्पादकांचा तालुका म्हणून पाहिला जातो. महाराष्ट्रामध्ये या तालुक्याचं मोठं नाव आहे. मोठ्या प्रमाणात डाळिंब या भागामध्ये पिकतात आणि बाहेरच्या राज्यामध्ये बाहेरच्या देशामध्ये त्याची निर्यात होते. तर इतकं मोठी चांगली उपलब्धी असताना तर या मतदारसंघामध्ये डाळिंबावर प्रक्रिया करणारे उद्योग जे आहेत तर ते उद्योग सुरू होणं किंवा ते उद्योग त्या पद्धतीनं आणणं आणि इथल्या डाळिंब व्यवसायाला अजून बळकटी देणं हे त्या ठिकाणी अपेक्षित होतं. परंतु ते अगोदरच्या लोकप्रतिनिधीकडूनही ते काम होऊ शकलेलं नाही किंवा विद्यमान जे 5 वर्ष ज्यांनी सत्ता भोगली त्या विद्यमान लोकप्रतिनिधीकडून ही गोष्ट होऊ शकलेली नाही. याच्याशिवाय बरेचसे प्रश्न आहेत. या तालुक्यामध्ये ज्या काही पाणी आणलं असं सर्वच पक्षाची लोकं म्हणतात. म्हणजे भाई गणपतराव देशमुख यांनीच पाणी आणलं असा म्हणणारा खूप मोठा वर्ग आहे. दुसऱ्या बाजूला दीपक साळुंखे पाटील हेही त्यांच्या ताकदीवर त्यांच्या राजकीय बळावर पाण्याच्या योजनांमध्ये त्यांचं योगदान आहे असंही म्हटलं जातं. आणि विद्यमान आमदार शहाजीबापू पाटील हे सुद्धा पाण्याचा प्रश्न मीच मार्गी लावला अशा सगळ्यांकडून दावा केला जातो. परंतु अनेक योजना ज्या आहेत त्या पाण्याच्या योजना प्रलंबित आहेत. ज्या योजना पूर्ण झाल्या त्या व्यवस्थित पूर्ण ताकदीनं सुरू नाहीत. ही या तालुक्यातली पाण्याची मोठी समस्या आहे. दुसरीकडे आपण जर विचार केला तर सांगोला तालुक्यामध्ये जे युवक आहेत तर त्या युवकांच्या हाताला काम नाही. अनेक युवक जे आहेत तर ते रोजगारासाठी पुणे, मुंबई किंवा आजूबाजूला सांगली, कोल्हापूर या भागामध्ये रोजगारासाठी जातात. अनेक युवक सोलापूरच्या परिसरामध्ये ज्या कंपन्या असतील किंवा उद्योगधंदे असतील त्या ठिकाणी ते रोजगारासाठी जातात. तर मुळात या भागामध्ये
हे जे सगळे प्रश्न आहेत तर ह्या दीर्घकालीन प्रश्नाच्या संदर्भात राजकीय लोकांनी स्वतः भूमिका घेणं आणि ते प्रश्न मार्गी लावणं हे या ठिकाणी अपेक्षित आहे. सर, या मतदारसंघात शैक्षणिक सुविधांचा देखील अभाव दिसतो, तर काय सुविधा नाहीत इथे? सांगोला विधानसभा मतदारसंघामध्ये 2 वरिष्ठ महाविद्यालय आहेत. याच्याशिवाय एक 2 टेक्निकल महाविद्यालयेसुद्धा या मतदारसंघामध्ये आहेत. मात्र इतर जे काही इथल्या भौगोलिक किंवा कृषी विषयक किंवा आर्थिक परिस्थितीला धरून जे उद्योगधंदे सुरू व्हायला पाहिजे तर ते उद्योगधंदे या ठिकाणी सुरू झाले नाही. खरं तर इथं पिकणारं जे डाळिंब आहे किंवा आता अलीकडच्या काळामध्ये द्राक्ष उत्पादनसुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. तर त्याला धरून जे काही प्रक्रिया उद्योग असतील तर ते प्रक्रिया उद्योगाचं प्रशिक्षण देणाऱ्या संस्था असतील, वेगवेगळे कोर्सेस असतील तर हे कोर्सेस या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुरू व्हायला पाहिजे, ते झालेले नाहीत. दुसरी गोष्ट म्हणजे या मतदारसंघामध्ये मेंढपाळ मोठ्या संख्येने आहेत आणि मेंढपाळांकडून जे घोंगडी किंवा इतर जे काही लोकरीपासून बनवलं जाणारे उत्पादन आहे तर ती उत्पादनंसुद्धा मोठ्या प्रमाणात बनवलं जातं, परंतु त्यांना त्यांचं योग्य पद्धतीचं मार्केटिंग किंवा तो एक व्यवसाय होऊ शकतो या पद्धतीची जी राजकीय इच्छाशक्ती आहे तर ती इच्छाशक्ती कुणीही दाखवलेली नाही. तर त्याच्या संदर्भातलं सुद्धा जे काम आहे तर ते काम राजकीय व्यक्तीकडनं होणं अपेक्षित आहे. हे सगळे जे मुद्दे आहेत तर हे मुद्दे खरं तर मतदारांनी लोकप्रतिनिधींना या संदर्भातला जाब विचारला पाहिजे किंवा ह्या लोकप्रतिनिधींनी स्वतः याच्यातून धडा घेऊन अशा मुद्द्यांच्या अनुषंगानं निवडणुकीचे प्रचाराचे मुद्दे बनवले पाहिजेत आणि भविष्यामध्ये जो कोणी निवडून येईल त्यांनी त्या संदर्भात काम केलं पाहिजे. सर, हे 3 जरी प्रमुख शहाजी बापू असतील, बाबासाहेब देशमुख असतील किंवा दीपक आबा साळुंके पाटील या मतदारसंघात निवडणुकीच्या रिंगणात उभे राहणार असतील, तरीही वंचित बहुजन आघाडी आहे, त्याचबरोबर MIM देखील इथे महत्त्वाची ठरणार आहे, रासपा देखील ठरणार आहेत, त्याचबरोबर अपक्ष देखील महत्त्वाचे ठरणार आहेत. तर यांचा काय परिणाम होईल? खरं तर हे 3 जे प्रमुख लढती होणार आहेत याच्यामध्ये भाजप, शिवसेना, महायुतीचे उमेदवार ॲडव्होकेट शहाजीबापू पाटील, उभाटा गटाचे म्हणजे महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार दीपक आबा साळुंके पाटील आणि शेकापचे उमेदवार डॉक्टर बाबासाहेब देशमुख. या तिघांमध्ये मुख्य लढती होणार असल्या तरी इतर जे छोटे छोटे पक्ष आहेत किंवा वेगवेगळ्या विचारधारा आहेत त्यांच्याकडून जे उमेदवार दिले जातील तर त्याचासुद्धा थोडाफार परिणाम या ठिकाणी होऊ शकतो. तुम्ही जसं विचारलं त्याप्रमाणे या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचासुद्धा उमेदवार असणार आहे. त्यांनी त्या पद्धतीची तयारी आपल्याला दिसून येते. मागच्या पंचवार्षिक निवडणुकीला त्यांनी उमेदवार दिला होता तर त्यांनासुद्धा काही हजार जी मतं आहेत तर त्या उमेदवारांनी घेतली होती. याच्याशिवाय MIMची सुद्धा मुस्लिम समाजाची स्वतःची काही मतं आहेत. MIMनं जर उमेदवार दिला तर ते मतंसुद्धा त्या ठिकाणी विभागली जाऊ शकतात. राहिला मुद्दा तो जरांगे फॅक्टरचा, तर या भागामध्ये मराठा समाज हा बहुसंख्येनं आहे. मात्र हे दोन्ही जे तुल्यबळ उमेदवार आहेत शहाजीबापू पाटील असतील किंवा दीपक आबा साळुंके पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या संदर्भात इतकी ताकदीची किंवा आक्रमक भूमिका कधी आपल्याला घेतलेलं आपल्याला कधीही दिसलेलं नाही. त्यामुळे जरांगे पाटील या मतदारसंघाच्या संदर्भात या 2 उमेदवारापैकी एकाला कोणाला पाठिंबा देणार का स्वतःचा उमेदवार आणून यांच्या अडचणीत वाढ करणार हे सुद्धा पाहावं लागेल. शेवटचा मुद्दा राहिला तो म्हणजे राष्ट्रीय समाज पक्षानं सुद्धा या मतदारसंघात उमेदवार घोषित केलेला आहे. त्यांचीसुद्धा उमेदवारी या एकूण 3 जे महत्त्वाचे तुल्यबळ उमेदवार आहेत त्यांची डोकेदुखी वाढवणारी ठरू शकते. सर, गणपत आबा तब्बल 11 वेळा या मतदारसंघातून आमदार राहिलेले आहेत, तर त्यांचे प्रचाराची काय रणनीती होती? खरं तर खूप महत्त्वाचा हा प्रश्न आहे. भाई गणपतराव देशमुख हे ज्या वेळेस निवडणुकीला सामोरे जात होते तर ते निवडणूक जाहीर होण्यापूर्वी गावभेट दौरे काढायचे. म्हणजे या मतदारसंघात साधारण 110हून अधिक गाव आहेत तर ह्या गावांमध्ये ते स्वतः जायचे. स्वतः प्रत्येक गावामध्ये जाऊन मुक्काम करायचे. ते रात्रीचा मुक्काम त्या गावामध्ये असायचा आणि गावकऱ्यांसोबत बसून जेवण करणं, त्यांची सुखदुःख जाणणं, तिथले प्रश्न समस्या जे असतील तर त्या समस्या जाणून घेणं आणि तिथल्या तिथं जाग्यावर अधिकाऱ्यांशी फोनवरनं बोलणं किंवा ते स्वतः सगळी टिपण करणं, लिहून घेणं आणि त्याचा परत पाठपुरावा करणं, तर ह्या गोष्टी ते करत होते. म्हणजे निवडणुकीच्या अगोदर त्यांचा जनतेमध्ये मोठा संपर्क होता. अजून एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांना निवडणुकीसाठी म्हणजे आम्ही पत्रकारिता करत असताना आम्ही अत्यंत जवळून बघितलं की निवडणुकीसाठी ते इतके असे कधी त्यांची धांदल नसायची किंवा काहीतरी फार मोठी रणनीती आखायची आहे निवडणुकीसाठी असं नसायचं. त्यांचं वर्षभर म्हणजे 5 वर्ष ते ह्याच गोष्टी करत राहायचे.
एरवी आपण बघतो की एखादा आमदाराचं घर किंवा आमदाराचा बंगला म्हटलं की मोठा लवाजमा असतो, मोठा दिखावा असतो, बाहेर सिक्युरिटी असतात किंवा त्यांची पी असतात, आमदारापर्यंत पोहोचता येत नाही. परंतु गणपतराव देशमुख यांचं एकूण इथलं जे काही वावर होता सांगोला मतदारसंघातला तो खूप वेगळा होता. त्यांचं सांगोल्यामधलं जे घर आहे तर ते घर 24 तास सगळ्यांसाठी उघडं असायचं. म्हणजे कुठलाही कार्यकर्ता जो आहे, पक्षाचा कार्यकर्ता असेल किंवा तालुक्यातला नागरिक असेल, मतदार असेल, तर कुणीही थेट गणपतराव देशमुखांना थेट तो भेटू शकत होता. ते कधीही त्यांना त्या ठिकाणी उपलब्ध असायचे आणि साध्यातले साधे किरकोळ प्रश्न असतील, गावचे प्रश्न असतील, वैयक्तिक प्रश्न असेल, वेगळ्या योजनांचा लाभ असेल, तर हे सगळे प्रश्न घेऊन ते गणपतराव देशमुखाकडे जायचे आणि गणपतराव देशमुख हे ते प्रश्न त्या ठिकाणी मार्गी लावत होते. आता तुम्ही जसे विचारले की प्रचाराच्या संदर्भामध्ये निवडणुका लढवायचं म्हटलं का कोट्यावधी रुपयांचं जो खर्च आहे तो खर्च उमेदवारांकडनं होताना दिसतो. गाड्या भाड्याने घेऊन पाठवल्या जातात, मतदारांना पैशाचं आमिष दाखवलं जातं, पैसे वाटले जातात. जगभरात देशभरात ज्या गोष्टी चालतात तर त्या गोष्टी सगळ्या सांगोला मतदारसंघामध्ये चालतात. त्याला सांगोला मतदारसंघ अपवाद नाही. मात्र शेतकरी कामगार पक्षाच्या एखाद्या कार्यकर्त्याकडून एवढी रक्कम जप्त झाली किंवा शेकापनं एवढे या ठिकाणी पैसे वाटप केले, तर अशा जे काही गोष्टी आहेत त्या कधी समोर आलेल्या नाहीत किंवा त्याची चर्चा झालेली नाही. किंवा जो काही दिखावा असतो तर तो दिखावा ज्याला आपण निवडणुकीच्या राजकारणातलं जे काही एक ताकद दाखवण्याची जी प्रक्रिया असते, मग शक्ती प्रदर्शन करणं असेल, आवाडावे खर्च करणं असेल किंवा ह्या ज्या काही इतर मोठ्या गोष्टी आहेत की त्याला शेकापनं कधीही महत्त्व दिल्याचं आपल्याला दिसून येत नाही. तुलनेत इतर दोन उमेदवाराचं त्या पद्धतीनं आपल्याला दिसून येईल. सर, परंतु आता शहाजी बापूची कशी प्रचार यंत्रणा असेल किंवा दीपक आबाची कशी असेल आणि बाबासाहेब देशमुखांची कशी प्रचार यंत्रणा असेल किंवा काय प्रश्नावर इथल्या निवडणुका लढल्या जातील? खरं तर हे दोन वेगवेगळ्या विषयांवर म्हणून आपल्याला चर्चा करता येईल. जे इथले प्रचाराचे मुद्दे सर तुम्ही जे विचारलं, तर प्रचाराचे मुद्दे हे पाण्याच्या संदर्भात यावेळेस होतील का घराणेशाहीच्या संदर्भात होतील, हे प्रचार ज्यावेळी सुरू होईल, जाहीर सभा ज्यावेळी सुरू होतील त्यावेळी आपल्याला ते चित्र स्पष्ट दिसेल. एक पत्रकार म्हणून माझा अंदाज असा आहे की पाण्याचा जो विषय आहे तर तो पाण्याचा विषय कमी प्रमाणात चर्चेला जाईल या मतदारसंघामध्ये. मधल्या काळामध्ये मागची जी पंचवार्षिक निवडणूक झाली 2019 नंतर आता 2024पर्यंत, ह्या मधल्या काळामध्ये विद्यमान आमदाराच्या काळामध्ये झालेले जे काही काम आहे त्यांनी करोडो रुपयांच्या योजना आणल्या, अशा पद्धतीची त्यांनी प्रसिद्धी केली. किंवा त्यांच्या काळामध्ये जो काही उफाळून आलेले गुन्हेगारी आहे किंवा अवैध धंदे असतील तर याच्यावरनी मोठ्या प्रमाणात यापूर्वी टीका झालेली, ते सुद्धा मुद्दे या निवडणुकीच्या प्रचारामध्ये अग्रभागी असतील. दुसरा विषय राहिला तो म्हणजे भविष्यातलं यांचं जे काही राजकारण आहे, प्रचारसभा असतील तर ते कसं राहील. तर या मतदारसंघामध्ये खरं तर चित्र ज्यावेळेस स्पष्ट होईल महाविकास आघाडीचं, दीपक आबा साळुंखे पाटील हे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार की शेतकरी कामगार पक्षाचा उमेदवार महाविकास आघाडीचा, तर हे चित्र ज्यावेळेस स्पष्ट होईल तर त्यावेळेस मग राजकीय लोकांच्या नेमका भूमिका काय राहतील तर हे भविष्यामध्ये आपल्याला दिसून येईल. सर, इथल्या जे रस्ते आहेत त्या रस्त्यांची कशी अवस्था आहे? सांगोला तालुक्यामध्ये ठराविक जी मोठी गावं आहेत, त्याच्यामध्ये जवळा असेल किंवा नाझरा असेल किंवा आजूबाजूची जी मोठी गावं आहेत, लोकसंख्येनं मोठी असणारी गावं, तर त्यांचे रस्ते बऱ्यापैकी झालेले आहेत. म्हणजे शहाजी बापूंच्या काळातही झालेले आहेत, गणपतराव देशमुखांच्या काळातही झालेले आहेत. काही गणपतराव देशमुखांच्या काळात मंजूर झाले, ते शहाजी बापूंच्या काळामध्ये पूर्ण झाली कामं. काही नवीन रस्त्यांना शहाजी बापूंच्या कार्यकालामध्ये मंजुरी मिळालेली आहे. पण तर खेडेगावांमध्ये जी गावं तालुक्यापासून लांब आहेत, 30-40 किलोमीटर लांब आहेत, तर ह्या गावांमधल्या रस्त्यांची अवस्था अत्यंत विदारक आहे. जी कामं केली जातात तर ती कामं ठराविक ठेकेदारालाच देणं, ती कामं निकृष्ट असणं, तर ह्याबद्दलचे जे काही प्रश्न आहेत तर हे मोठे प्रश्न आहेत. आता याला अजून एक या ठिकाणी आपल्याला विशेष नमूद करावं लागेल की हे जे सगळे प्रश्न आहेत, जी मगाशी मी तुम्हाला वेगवेगळ्या अनुषंगानं सांगितले, MIDC असेल, पाण्याचे प्रश्न असेल, बेरोजगारी असेल किंवा इतर जे काही तात्कालिक निघणारे जे प्रश्न आहेत, तर या अशा प्रश्नांवर यापूर्वी शेकापनं मोठमोठी आंदोलने केलेली आहेत, मेळावे घेतलेले आहेत, मोर्चे काढलेले आहेत. मग तर मागच्या 5 वर्षामध्ये शहाजीबापू पाटील हे ज्यावेळेस आमदार झाले तिथून पुढं शेकाप हा विरोधी पक्षाच्या भूमिकेत असायला पाहिजे होता खरं तर या मतदारसंघावर.
मात्र शेतकरी कामगार पक्षाकडून असं असे फार कमी प्रश्नांवर त्यांनी आंदोलन केले. दुधाच्या संदर्भात, वीज बिल वाढीच्या संदर्भात अशा 2-3 मुद्द्यावर त्यांनी आंदोलन केले. पण बरेचसे प्रश्न तालुक्यामध्ये उग्र रूप धारण करत आहेत. मात्र शेकापनं एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून या तालुक्यातला असं कुठलंही मोठं आंदोलन की ज्या आंदोलनाचा मोठा परिणाम झाला आणि तो प्रश्न सुटला असे आंदोलन केले नाही. त्यामुळं प्रश्न किती प्रचाराचे मुद्दे बनू शकतात तर हे भविष्यात आपल्याला प्रचारसभेतनं दिसून येईल. सर, निवडणुकीपूर्वी सरकारने वेगवेगळ्या योजना आणल्या, लाडकी बहीणसारखी योजना आणली. त्या योजनांचा काय परिणाम इथल्या मतदारांवर दिसेल किंवा त्या उमेदवारावर दिसेल? खरं तर योजना ह्या जनतेसाठी होत्या. म्हणजे जी जनतेतला महत्त्वाचा घटक ज्या महिला आहेत, महिलांसाठी, सर्व महिलांसाठीच होत्या. म्हणजे फक्त मुख्यमंत्र्यांच्या पक्षातल्या महिला म्हणून नाही, सर्व जनतेसाठी ती योजना होती. जे गरजू आहेत, जे पात्र आहेत, त्या असंख्य महिला याच्या लाभार्थी आहेत. अजूनही ती प्रक्रिया सगळ्या वेगळ्या कार्यालयांमध्ये ही प्रक्रिया सुरू आहे. मात्र शहाजीबापू पाटील यांनी काही दिवसांपूर्वी माध्यमांशी बोलताना तो मोठा दावा केलेला आहे की ज्या महिलांनी लाभ घेतलेला आहे योजनेचा, लाडकी बहीण योजनेचा, तर त्या मुख्यमंत्र्याच्या बहिणी आहेत आणि माझ्या बहिणी आहेत आणि त्या बहिणी मला निवडणुकीमध्ये विसरणार नाहीत आणि त्या बहिणींचं मलाच कौल मिळेल मतदानाचा, या पद्धतीचं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे. दुसरीकडं माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांनीसुद्धा या विषयाला थोडंसं व्यापक स्वरूप देत मी तालुक्यामध्ये अनेक गावांमध्ये शेकडो बचत गट काढले आणि बचत गटाच्या माध्यमातून त्या महिलांना उभा करण्याचं काम केलं. अशा पद्धतीचं सांगत त्यांनीसुद्धा लाडक्या बहिणी योजनेचा लाभ मिळालाच, याच्याशिवाय मी महिलांसाठी मोठं काम केलेलं आहे महिला सक्षमीकरणाचं, तर हा मुद्दा घेऊन त्याचा मला फायदा होईल असाही त्यांनी दावा केलेला आहे. शेतकरी कामगार पक्ष मात्र सावध भूमिकेत आहे. सरकारच्या कुठल्याही योजनेच्या संदर्भात किंवा इतर गोष्टीवरनं आपल्याला राजकीय फायदा होईल या मानसिकतेत हे उमेदवार दिसत नाहीत त्या पक्षाचे. मात्र त्यांच्याकडून भाई गणपतराव देशमुख यांच्या निधनानंतर त्यांच्या उमेदवाराचा झालेला पराभव, गणपतराव देशमुख यांच्या निधनामुळं या तालुक्यात झालेली पोकळी, अशा भावनिक विषयाला धरून त्यांना जे काही जनतेचा प्रतिसाद मिळेल तर ते सगळं गणित त्यांचं जय पराजयाचं त्याच्यावर अवलंबून असेल. सर, परंतु खेड शिवापूर टोलनाक्यावर नुकतीच 5 कोटीची रक्कम सापडली आणि त्यामध्ये प्रामुख्याने इथल्या विद्यमान आमदाराचं नाव येत होतं. काय प्रचारादरम्यान हा मुद्दा उपस्थित होईल का किंवा प्रचारादरम्यान यावर चर्चा होईल सगळी? खरं तर जी रक्कम सापडली तर त्या रकमेच्या संदर्भात शहाजीबापू पाटील यांनी खुलासा केलेला आहे. ही रक्कम माझा परिचय होता, परंतु तो एक उद्योगपती आहे, त्याचा पक्षाशी काही संबंध नाही, अशा व्यक्तीची ती रक्कम आहे असं सांगून त्यांनी हात झटकण्याचा प्रयत्न केला. मात्र ही रक्कम ज्यावेळेस सापडली त्यावेळेस शहाजीबापूंचे अत्यंत निकटवर्तीय जे त्यांचे मित्र आहेत, रफिकभाई नदाफ म्हणून, की जे काय झाडी काय डोंगर काय हाटील, हा जो डायलॉग आहे तर तो त्या व्यक्तीबरोबर त्यांनी केला होता आणि त्या व्यक्तीचा उल्लेखसुद्धा त्या ऑडिओ क्लिपमध्ये होता. तर ती व्यक्तीसुद्धा त्याच्यामध्ये सापडली आणि इतर दोघं जे होती ती त्यांच्याशी संबंधित होती. आता राहिला विषय असा की ती जी रक्कम आहे त्या रकमेच्या संदर्भात त्या व्यक्तींवर कारवाई काय झाली किंवा पुढं नेमकं काय झालं, तर पोलिसांकडून असं सांगण्यात येतं की हा जो तपास आहे तर तो आयकर विभागाच्या अखत्यारीत आहे आणि आयकर विभागाकडून त्या संदर्भातलं पुढची जी काय असेल ती कारवाई होईल असा त्या ठिकाणी आहे. म्हणजे एकंदरीत प्रशासकीय पातळीवर या प्रकरणाचं नेमकं काय होतं हे अजून चित्र स्पष्ट नाही. मात्र विरोधकांकडून या मुद्द्याचा किती राजकारणासाठी वापर होईल तर हे प्रचारसभेत दिसून येईल. मात्र तरीसुद्धा त्याची चुणूक विरोधी पक्षांनी दाखवून दिलेली आहे. शेतकरी कामगार पक्षाच्या ह्या दोन्ही बंधूंनी म्हणजे अनिकेत देशमुख, बाबासाहेब देशमुख असेल, यांनी ही रक्कम सापडल्यानंतर याचा पलटवार केलेला आहे. म्हणजे वस्तुस्थिती अशी होती की रक्कम सापडल्यानंतर त्या रात्रीच शहाजीबापू पाटील यांनी माध्यमांशी बोलताना असा दावा केला की जी रक्कम सापडल्यानंतर जी व्यक्ती त्याच्यामध्ये होती तर ती व्यक्ती शेकापची आहे असा पलटवार शेकापवर केला होता. मात्र शेकापनं लगेच दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषद घेऊन किंवा पत्रकाराशी ज्यावेळेस बोलताना ती बाईट दिली तर त्या बाईटमध्ये त्याने असं सांगितलं की गणपतराव देशमुख असताना 10 वर्षापूर्वी तो व्यक्ती शेकापमध्ये होता, मात्र तो व्यक्ती 10 वर्षापूर्वीच पक्षातून बाहेर पडलेला आहे, तो शहाजीबापूंचा उमेदवार कार्यकर्ता आहे असं सांगून त्यांनी सावध पवित्रा घेतला आणि स्वतःचा बचाव केला. मात्र पुढच्या काळामध्ये हे विरोधी पक्ष जे आहे तर ते या रकमेच्या कारणावरून किती त्याचा राजकीय आवाज उठवतील किंवा शहाजीबापूंना किती अडचणीत आणतील तर हे पुढच्या काळामध्ये आपल्याला दिसून येईल. अगदी शेवटचा प्रश्न, या मतदारसंघात धनगर समाज मोठ्या प्रमाणात, त्याचबरोबर दलित समाजाची संख्या देखील मोठ्या प्रमाणात आहे, मुस्लिम समाजाची देखील संख्या आहे, मराठा समाजाची देखील संख्या आहे. हा
जो वर्ग आहे बहुसंख्याक तो कोणाच्या बाजूने जाईल? खरं तर या मतदारसंघामध्ये धनगर समाज हा बहुसंख्येने आणि त्याच्या खालोखाल मराठा समाज असेल, लोणारी समाज असेल, दलित, मुस्लिम, मागासवर्गीय, भटके असे सर्व जातीचे या ठिकाणी समाजाचं संख्या आपल्याला दिसून येईल. परंतु मी सुरुवातीला जसं उल्लेख केला त्याप्रमाणे धनगर समाज हा निवडणुकीतल्या जयपराजयावर थेट परिणाम करणारा असा मोठा समाज या ठिकाणी आहे. आणि या धनगर समाजाचा बहुतांशी जो वर्ग आहे तर तो वर्ग शेतकरी कामगार पक्षाच्या बाजूने असलेला आजपर्यंत आपल्याला दिसून आलेला आहे. सध्याच्या निवडणुकीमध्ये भाई गणपतराव देशमुख यांच्या निधनानंतर शेतकरी कामगार पक्षातला जो कार्यकर्ता किंवा जो घटक आहे तर तो धनगर समाज, या धनगर समाजातले अनेक कार्यकर्ते हे शिवसेनेबरोबर गेले, मधल्या काळामध्ये माझे आमदार दीपक साळुंखे पाटील यांच्याबरोबर ते गेले. त्यामुळं धनगर समाजातली जी एकगट्टा मतं होती किंवा तो एकगट्टा समाज होता तो काही प्रमाणामध्ये विखुरलेला आहे. मात्र शेवटच्या टप्प्यामध्ये अंतिम क्षणी हा समाज नेमकं शेकापच्या बाजूनं जाणार का विद्यमान आमदार आहेत त्यांच्या बाजूनं जाणार की शिवसेनेच्या उमेदवाराबरोबर जाणार, तर ह्या गोष्टी आगामी काळामध्ये आपल्याला दिसून येईल. याच्याशिवाय जो आंबेडकरी समाज आहे किंवा भटका समाज आहे, मुस्लिम समाज आहे, तर हा समाजसुद्धा जागृत समाज आहे. तिन्ही उमेदवारापैकी तुल्यबळ उमेदवाराला ते मदत करतील का या विचारधारेकडून दिला जाणारा जो उमेदवार आहे म्हणजे वंचित बहुजन आघाडीकडून दिला जाणारा उमेदवार असेल किंवा मुस्लिम समाजातून MIM कडून दिला जाणारा उमेदवार असेल किंवा इतर जे उमेदवार असतील धनगर समाजाकडून, विशेषतः राष्ट्रीय समाज पक्षाकडून, हे त्या उमेदवाराच्या ताकदीवर किंवा तो उमेदवार किती सक्षम आहे, त्या उमेदवाराचा आजपर्यंत त्या समाज घटकाशी संबंध आला का, तर याच्यावर त्याला किती मतं पडतील ह्या गोष्टी त्याच्यावर अवलंबून असणार आहेत. हे होते आपल्यासोबत डॉक्टर बाळासाहेब मागाडे यांनी या सांगोला विधानसभा मतदारसंघाचं अत्यंत चांगल्या प्रकारचं विश्लेषण केलेलं आहे आणि ज्या बारीक सारीक घडामोडी घडलेल्या आहेत त्याची आपल्याला माहिती दिलेली आहे. त्याचबरोबर इथला मतदार हा कोणाच्या पाठीमागे जातो, महायुतीच्या का महाविकास आघाडीच्या पाठीमागे जातो, हे विधानसभा मतदान झाल्यानंतर किंवा त्याचा रिझल्ट आल्यानंतरच कळेल. अशोक कांबळे, मॅक्स, महाराष्ट्र न्यूज, सांगोला.